कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण प्रकरण आरोपींना कोर्टात हजर केलं असता आता 2 दिवसांची आणखीन अधिकची कोठडी वाढवण्यात आलेली आहे। गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। मराठी तरुणीला मारहाण करण्याचं प्रकरण भोवलेलं आहे। आरोपींना 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान कोर्टात हजर केलं असता बत्ती गुल झाली, त्यामुळे सुनावणी आटोपती घेण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून। अशोक, काय अपडेट? लागवी आज त्या आरोपीला जो गोकुळ झा आहे त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं होतं। हजर केलं जजच्या समोर त्यांना हजर करण्यात आलं, परंतु त्यांनी कोर्टामध्ये गोंधळ घातला की ही चुकी मी केलेली आहे, याची शिक्षा माझ्या भावाला नका देऊ, असं त्यांनी गोंधळ घातलेला आहे। जजने त्यांना त्यावेळेस न्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की तू सरकारी कामामध्ये अडथळा आणतोयस, त्याच्यामध्ये तुला अजून एक दंड म्हणजे अजून एक गुन्हा तुझ्यावर दाखल होऊ शकतो, तुझे जे वकील आहे तो तुझी बाजू मांडतील, तरी सुद्धा त्यांनी तो गोंधळ घातलेला आहे की हा गुन्हा मी केलेला आहे, माझ्या भावाला तुम्ही विनाकारण का पकडलेला आहे। आणि 2 दिवसाची त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली। अगदी अशोक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। आरोपींना 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता बत्ती गुल झाल्यानं अंधारात सुनावणी संपली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आरोपींना कोर्टात ज्यावेळी हजर करण्यात आलेलं होतं तेव्हाची दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। आता आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ, पोलीस कोठडी 2 दिवस आता सुनावण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।